नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाऊ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करू. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा कशी करावी, का करावी, आपल्याला त्याचे फायदे काय होतात, त्याचबरोबर ज्या लोकांना सेवा करणे जमतच नाही, म्हणजे कामातून त्यांना वेळ मिळत नाही, त्यांनी अशी कोणती सेवा करावी की त्याने स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. आणि जे लोक मांसाहार करतात मग त्यांनी सेवा करावी का, नक्की काय करावे, सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी समर्थ महाराजांची सेवा नक्की कशी करावी बघा. तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल. फोटो असेल तर तो दररोज स्वच्छ पुसून घ्या, आणि मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या. आता बघा, तुम्हाला जर वेळ मिळत नसेल रोजची दररोज अभिषेक घालून घ्यायला, तर तुम्ही गुरुवारी अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल. ही ना तर अष्टगंध, धूप, दीप ओवाळून घ्या, आणि तुम्ही जे खाता ते नैवेद्यात तुम्ही ठेवा. आता बघा, नैवेद्यात जर नैवेद्य ठेवताना स्वयंपाकात जर तुम्ही कांदा लसूण जर घालून भाज्या बनवत असाल तर ती तुम्ही नैवेद्यात ठेवू शकत नाही. तर मग तुम्ही काय ठेवायचं आहे बघा, तुम्ही साखर ठेवू शकता, खडी साखर किंवा गूळ ठेवू शकता, किंवा तुमच्या घरात जर ड्रायफ्रूट असतील ते ठेवू शकता, दूध, साखर, असं तुम्ही काहीही वेगवेगळं ठेवू शकता. किंवा आपण भात बनवतो पांढरा, तर तो भात सुद्धा तुम्ही नैवेद्यात ठेवायचा आहे. बघा, आपण जे खातो तेच महाराजांना नैवेद्य म्हणून तुम्हाला दावायचं आहे. अगदी पंचपक्वान तुम्हाला करून मांडायचे नाहीत. जे तुम्ही खाता तेच मनापासून महाराजांना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. तुम्ही काही जरी मनापासून त्यांना ठेवलं तरी ते त्याचा स्वीकार नक्कीच करतील. आता सेवा नक्की काय करायची आहे बघा. स्वामी समर्थ महाराजांची दररोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. बघा, तुम्ही जर कामात व्यस्त असाल, जर तुम्हाला सेवा करायला कसली जमत नसेल, तुम्ही 3 अध्यायाबरोबर 1च माळ जप केली तरी सुद्धा चालेल. बघा, काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. तर ही सुद्धा सेवा तुम्हाला जर करायला जमत नसेल, तुम्ही अगदी खूप थकून येत असाल कामावरून, तुम्हाला कसलाच वेळ मिळत नसेल, किंवा तुमच्या घरी लहान मुले असतील, मुले तुम्हाला काहीच करू देत नसतील, किंवा एखादा तुम्ही व्यवसाय करताय, त्या व्यवसायातून तुम्हाला वेळ मिळत नसेल, आणि तुमची करण्याची तर खूप तीव्र इच्छा आहे पण तुम्हाला वेळ मिळत नाही, अशा वेळेस काय करायचं बघा. या लोकांनी फक्त नामस्मरण करत राहायचं आहे. तुम्ही जे कोणतं काम करता ते काम करताना फक्त उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आता बघा, आपण काय करतो, आपण ज्यावेळेस नामस्मरण करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला विसर पडतो. म्हणजे बघा, सुरुवात आपण चांगली करतो की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, पण नंतर काय होतं, आपण कुठल्या तरी दुसऱ्याच विचारात आपण गुरफुटून जातो, आणि मग नामस्मरण करायचं आपण विसरून जातो. हे माझ्यासुद्धा बाबतीत असंच होतं. पण काय करायचं बघा, विसर जरी पडला तरी पटकन तो विषय तिथंच सोडायचा आणि परत नामस्मरण करायला सुरुवात करायचं. बघा, आता काय होतं, ज्यावेळेस आपल्याकडनं सेवा राहते, म्हणजे चुकते, काही कामानिमित्त आपल्याला सेवा करणे जमत नाही, त्यावेळेस ना असं खूप चुकल्यासारखं वाटतं. असं वाटतं आपण आज काहीतरी विसरलोय, आपल्याला काहीतरी करायचं होतं, आणि खूप असं लाजल्यासारखं वाटतं की महाराज मी आज तुमची सेवा केली नाही. म्हणजे बघा, हे माझ्या बाबतीत सुद्धा असंच होतं की असं वाटतं आपण महाराजांची सेवाच केली नाही, खूप चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी विसरल्यासारखं वाटतं. मग आपण काय करायचं, आपण जे कोणतं काम करतोय ते काम करताना फक्त महाराजांचं स्मरण करत राहायचं. तुम्हाला माहित आहे का, महाराजांची सगळ्यात आवडीची आणि जवळची सेवा कोणती, म्हणजे प्रिय सेवा, तर ती आहे नामस्मरण. तुम्ही जर महाराजांचं नामस्मरण करत जर तुम्ही कोणतंही काम हाती घेतलं ना, तर बघा त्यात तुम्हाला यश तर मिळणारच, अपयश त्यापासून लांब राहणार आहे. आणि एक बघा, सुरक्षा कवच, सुरक्षा वलय तुमच्या भोवती तयार होणार आहे. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार आहे. कितीही वाईट शक्ती असू द्या, ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे बघा, सगळ्यात आवडती सेवा महाराजांची ती आहे नामस्मरण. बघा, तुम्हाला जर सेवा करायला खरंच जमत नसेल, अगदी मनापासून तुमची इच्छा आहे, तुमचा जीव एकदम सेवा करण्यासाठी तुटत आहे, पण तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर ही सगळ्यात महाराजांची प्रभावी आणि आवडती सेवा ती म्हणजे नामस्मरण. त्यामुळे बघा, वाईट वाटून घेऊ नका. जर तुम्हाला महाराजांची सेवा करायला जमत नसेल ना, तर तुम्ही फक्त नामस्मरण करत जा. उठता, बसता, खाता, पिता, झोपता, अगदी तुम्ही हंतुरणावर जरी पडला ना तरी महाराजांचं नाव घेत घेत जर तुम्ही झोपल्या ना, बघा असं म्हणतात की झोपताना जर आपण नामस्मरण करत जर झोपलो तर ते आपल्या झोपेत पूर्ण ते जप चालू असतो असं म्हणतात, आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. झोपताना सुद्धा तुम्हाला महाराजांचं स्मरण करूनच झोपायचं आहे. बघा,
आपण किती दगदगीच्या जीवनात आपण आयुष्य काढत असतो. म्हणजे बघा, प्रत्येकाला वेगवेगळी संकट असतात. बघा, एक संकट आपण सॉल्व्ह केलं की दुसरं संकट आपल्या भोवती तयार होत असतं. त्यातून आपण कसा तरी मार्ग काढत असतो, आपण बाहेर पडत असतो. जर तुम्ही नामस्मरण करत असताल तर नामस्मरणाने काय होतं बघा, तुमच्यावर जे येणारे संकट आहे ते येणार नाही का? हो, येणार. पण हातावर यायचं ते बोटावर येतं, आणि बोटावर यायचं ते नखावर येतं. नखावरच येऊन निभवतं. म्हणजे जास्त लागायचं ते थोडंफार तुम्हाला खर्चटतं. खूप जखमा व्हायच्या मोठ्या, त्या तुम्हाला खर्चटून फक्त निघून जातात. तर इतकी शक्ती नामस्मरणात आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे. आता बघा, जी लोक नॉनव्हेज खातात आणि सेवा करतात, मग आता बघा, नॉनव्हेज खाल्लं तर सेवा करणं सोडूनच द्यायचं आहे का? तर तसं करू नका. बघा, जी लोक नॉनव्हेज करतात आणि सेवा सुद्धा करतात, त्यांचं हळूहळू जे काही प्रमाण आहे ना ते खूप कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस घरात आणतो त्यावेळेस आपल्यालाच असं एकदम लाजल्यासारखं वाटतं की महाराज घरात आहेत आणि आपण नॉनव्हेज करतोय. त्याचं प्रमाण जे आहे ना ते सुद्धा तुमचं ऑटोमॅटिक कमी होत जाणार आहे. मग असा विचार करू नका की मग आम्ही नॉनव्हेज खातो मग सेवा करायचीच नाही. आता बघा, खूप लोक सांगतात की हां, तुमच्या घरात नॉनव्हेज होतं मग तुम्ही मूर्ती आणू नका किंवा महाराजांचा फोटो घरात ठेवू नका, तुमच्याच्यानी पाळणं होत नाही, तुम्ही सेवा करू नका. असं करू नका. असं जर आपण प्रत्येकाला जर सांगितलं तर लोक सेवाच करणार नाहीत. त्यामुळे तुमचं प्रमाण हळूहळू कमी करा, आणि बघा ते कमीच होत जाणार आहे. पण स्वामींची सेवा करत राहा. असं बघा, असा एकही व्यक्ती नाही की त्याला संकट आहेत. तुम्ही तर सेवेत असाल ना, तर ही जर महाराजांची सेवा तुम्ही चालू केली, नामस्मरण चालू केलं, रोजचे 3 अध्याय चालू केले, 11 माळी जप चालू केला, तर तुमचे एकही प्रश्न उद्भवणार नाहीत. म्हणजे काय होणार आहे बघा, प्रश्नच तुमच्याकडे निर्माण होणार नाहीत. बघा, आता प्रत्येक पावलापावलाला आपल्याला धोका असतो. म्हणजे काही ना काहीतरी संकट, आज एक संकट आपण सोडवलं की उद्या नवीन संकट आपल्यावर तयार होत असतं. बघा, शेवटी आपण माणूस आहे, संसारिक माणसं आहेत. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अडचणी येतच असतात. पण जर आपण महाराजांच्या सेवेत असेल ना तर बघा, महाराज कोणाच्याही रूपाने येतात आणि आपल्या अडचणी, संकटे, प्रश्न आपले सोडवत असतात. त्यामुळे महाराजांची सेवा करायला कधीच विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही घर सोडता, घराबाहेर जाता, त्यावेळेस महाराजांना मुजरा नक्की करून बाहेर पडत जा. दर्शन घ्या महाराजांचं. त्यांना सांगा की स्वामी, मी अमुक अमुक कामासाठी चाललो आहे, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला. बघा, ते काम तर तुमचं सक्सेस होणारच, पण तुमच्या जीवाला एक प्रकारचं सुरक्षा कवच निर्माण होतं तुमच्या भोवती. म्हणजे तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज तुमच्या बरोबर येत असतात, आणि घरी आल्यानंतर सुद्धा त्यांना नमस्कार करत जा आणि तुमचं जे काम झालेलं आहे ते त्यांना सांगत जा. कारण आपण घरातून नमस्कार करून बाहेर गेल्यानंतर ना आपले देव आपल्या घरात आपली वाट बघत असतात. त्यामुळे आल्यावर सुद्धा नमस्कार करायला कधीच विसरत जाऊ नका. आपले कर्म जर चांगले असेल ना तर आपलं वाईट कधीही काहीच होणार नाही. पण बघा, आपले मागील कर्म जर दूषित असेल तर आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. पण त्यातूनही आपण जर सेवेत असेल ना तर महाराज आपले नक्कीच चांगले करणार आहेत. आपल्यासोबत कधीच वाईट होणार नाही. कोणताच देव आपलं कधी वाईट करत नाही. आपले कर्म आपलं वाईट करत असतं. तुम्ही म्हणताल की आम्ही ह्या जन्मात कधी पापच केलं नाही तरी सुद्धा आमच्या नशिबी असं का? हे बघा, तुम्हाला फक्त या जन्मातलं माहित आहे, पण आपण जे फेडत असतो ते मागील जन्मातलं असतं, आणि ते फेडल्याशिवाय आपल्याला मार्ग नसतो. त्यामुळे संकट आल्यावर घाबरून जाऊ नका. आणि संकटे काय मनाने येत नसतात, ते आपले कर्म आपल्यापर्यंत पोचवत असतात. त्यामुळे संकटाशी सामना करायला शिका. रडत बसू नका, घाबरू नका, आणि कोणाला शरण जाऊ नका. शरण जायचं असेल तर फक्त स्वामी समर्थ महाराजांना जावा, कारण तेच आपल्याला यातून तारणार आहेत. ते ब्रह्मांड नायक आहेत, विश्वाचे मालक आहेत, पालक आहेत, आपले गुरु आहेत. हे आपल्याला ह्यातून नक्कीच बाहेर काढणार आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे बघा, सेवेत राहा आणि सेवा करा. रोजची सेवा जर तुम्ही चालू केली तर स्वामी समर्थ महाराज तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीत. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.